लोणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं। निसर्गाच्या कोपाने बळीराजा पूर्णपणे कोलमडून गेला होता। त्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण करण्यात आले आणि मदतीची आकडेवारी समोर आली। त्यानुसार तालुक्यातील तब्बल 31,290 शेतकरी या अस्मानी संकटाचे बळी ठरले होते। शेतकऱ्यांच्या या नुकसानीची दखल घेत शासनाकडून 15,41,68,290 रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला। या बातमीने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। मात्र आता हाच निधी तहसील कार्यालयाच्या लाल फितीत अडकला असल्याचं चित्र दिसतंय। आश्चर्याची बाब म्हणजे मंजूर झालेल्या 15 कोटींपैकी आतापर्यंत केवळ 870 शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली। उर्वरित 30,000हून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप 1 रुपयाही जमा झाला नाही। खरीप हंगाम तोंडावर असताना किंवा पुढील मशागतीसाठी पैशाची गरज असताना तहसील कार्यालयाकडून होत असलेला हा विलंब शेतकऱ्यांसाठी संतापजनक ठरतोय। या बाबतीत शेतकऱ्यांची तक्रार आपल्याकडे आली होती। ती तक्रार आल्यानंतर आपण तहसीलदार साहेबांना विचारणा केला की पूरबुडीचे पैसे आपल्या तहसील कार्यालयाला येऊन प्राप्त आहेत, तरी पण अद्यापही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले नाही किंवा त्यांना लाभ आपण दिला नाही। मार्च एंडिंग येत आहे, करिता कर्जाच्या भरणंसुद्धा आहे। ही मदत म्हणून कर्ज भरण्यातसुद्धा त्यांना कामात आली असती। अशा वेळेस तहसीलदार साहेबांसोबत संपर्क केला असता तहसीलदार साहेबांनी या गोष्टीला मान्यता देत आपण येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर परिस्थितीची किंवा पूरपीडित निधी त्यांच्या खात्यावर जाईल असे आश्वासन दिले। पूरग्रस्त देण्याकरता आपल्या तालुक्यामध्ये 31,290 शेतकऱ्यांकरता 15,41,68,290 इतकी रक्कम प्राप्त झाली होती। त्याच्यापैकी 870 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आलेली आहे। उर्वरित रक्कम या 1 आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। त्याच्याकरता आम्हाला अतिरिक्त जर मनुष्यबळ लावलं तर आम्ही अतिरिक्त मनुष्यबळ आणि सुद्धा काम करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा करतो। एकीकडे सरकार मदतीच्या घोषणा करतंय तर दुसरीकडे स्थानिक प्रशासन हा निधी वाटप करण्यात अपयशी ठरताना दिसते। आता प्रश्न हा निर्माण होतो की उर्वरित 30,000 शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार? का शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरावं लागणार? असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे आहे। ही अवस्था फक्त भंडाऱ्यातीलच नाही तर अनेक जिल्ह्यात हेच चित्र आहे। त्यामुळे सरकार केवळ घोषणा करण्यात पुढे पण प्रत्यक्ष मदतीबाबत फक्त गाजर देतंय का असा प्रश्न आता शेतकरी विचारतायत। नितीन कुथे, LS मराठी, भंडारा।